हाय हॅलो नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग. अथर्व अवंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला अथर्व म्हणतो की सांग ना की त्याचा वाढदिवस पाडवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी असतो म्हणून, कारण तो जन्मला होता पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिनी. तर तो म्हणतो सांग ना मग सगळ्यांना. पण त्याचा वाढदिवस म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार 5 एप्रिलला येतो आणि आपलं चैत्र पाडव्या म्हणजे चैत्र महिन्याच्या 2 तारखेला म्हणायचं असं आहे. म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी येतो, म्हणजे स्वामी प्रकट दिनी येतो. तर तो म्हणतो सांग सगळ्यांना. तर मग तुम्हाला ते शेअर केलं. हे पहा. आणि अवंतिका आपली झोपलेलीच आहे बा. दाखवू तुम्हाला. लगेच नीटनीटकी झाली आहे. आज नवीन वर्ष चालू होतं आहे पण तिला काही नाही, ती झोपलेली आहे आपली. तर चला मग आजचं काय काय रुटीन आहे ती तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. आणि आज थोडंसं बाहेर पण आम्ही जाऊ कदाचित, बरं म्हणजे ते काय मी सांगू शकत नाही अजून, आता सिच्युएशनवर आहे. दूध आलेलं आहे आता आणि आपण 1 लिटर दूध म्हणजे डेअरीमधून, तुम्हाला माहिती आहे डेअरीमधून घेतलं आहे. आता मग चला चहा पिऊयात. या चहा प्यायला. आणि चहा पिल्याशिवाय मला करमत नाही, तुम्हाला माहितीच आहे. म्हणून मला वाटतंय की चहा नाही प्यावा, पण काय जाऊ द्या. तर चला आता ह्या पहा, डोकं धुतलेलं आहे आज आणि कानातलं कुठंतरी पडलं आहे. तर कुठं पडलं आहे काय सापडणं गेले आता, म्हणून मी सहसा सोन्याची कानातले घालत नाही. हे पहा, हे असं झालेलं आहे माझं कानात. खूप वेज मोठं झालं आहे, ती कानातलं पडते म्हणून मी सहसा सोन्याचे कानातले वापरत नाही. आता झालेत आमची जेवणं वगैरे. तर हे पहा माझं कानातलं सापडलं. पहा मगाशी म्हणलं नाही का तुम्हाला हरवलं, पण सापडलं. कचऱ्यामधून बाहेर झाडायला गेले आणि तिथंच पडलं होतं. तर आता अथर्व मगाशी बाहेर गेला त्यावेळेस त्याला दिसलं, म्हण मम्मा तुझं कानातलं हे बघ. घातलं. मग आता ती पडलं होतं बिचारं. आणि सोन्याचं तुम्हाला बघितलं माझं असं कान पूर्ण हे झाले, त्याच्यामुळं त्यात सोन्याचं घालणं शक्य नाही. आणि ते पडलं तर ते आपल्याला आता सध्याला महागात जाईल सोनं सध्याला. आता जेवण झालंय. ह्या पा जेवण झाले तिकडं पाहिलं का तुम्ही. आणि ह्या पा इकडं केळी खायला चालू आहे. आता काय करावं सांगा. नीट खा दमाने. आणि ह्या पाई जेवण करून असं झोपायचं काम आलं. म्हणजे पहा जे आमच्याकडे कशी मज्जा आहे बघा. काही अजून उचललेलं नाही तोपर्यंत चिकडंही जेवली की झोपली, इकडंही केळी खातो, लगेच इकडेही मोबाईल पाहणं. आता आपलं सामान ही जेवण केलेलं ठेवावं लागणार आहे, कारण आता जेवण झालेत. अजून भांडे वगैरे पडलेले आहेत. इकडे केळी खाऊन साल्ट फिल्ट कुठं टाकणार, डस्टबिनमध्ये व्यवस्थित टाकून दे. तिथं टाकू नको, चाल जा तिकडे ठेव. नाही चला मग आता भेटूयात नंतर, आपले काम अजून बाकी आहे. Dance with me. Back and forth. Move my body back and forth. Move my body. हा अवंतिकाने घातलेला आहे आणि खाल्ला पण. आता खाल्ला म्हणजे अशीच, आता वाजलेत भरपूर वेळ झालाय पण तिनं खाल्लेला नाही. फक्त एवढाच तुकडा यातला काढू काढू खाल्ला, ती बी दाताने नाही खाल्लेला. पण पहा आम्ही लहान असताना ना, आमचे आजोबा आजी आम्हाला, म्हणजे आमचे आजोबा आणि माझ्या मम्मीचे वडील, तर आम्हाला ना खारीक खोबऱ्याचे हार आणायचे. आणि सगळ्यांना आणायचे, म्हणजे लेकीच्या लेकरांना, मुलाच्या लेकरांना, सगळ्यांना आणायचे. आणि लेकीच्या लेकरांना आवर्जून म्हणजे जाऊन द्यायचे ते हार. त्याच्या मागचं कारण मला माहीत नाही, पण त्या परंपरा होत्या, जपत होते ती लोक सगळेच, आपले आजोबा आजी. आजकाल असं झालं की आपण आपल्या लेकरांना माहीत नाही त्याच्या मागची कारणं बी काय आहेत काय नाहीत. आणि त्या परंपरा कशा व्हायला लागलेत, म्हणजे आता सगळ्या मिटून चालल्यासारख्या व्हायला लागलेत. तर मग आज माझ्या डोक्यात आलं की अरे आमचे आजोबा, म्हणजे आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो, तर आमचे भाऊ आम्हाला खारीक खोबऱ्याचे हार आणायचे आणि म्हणजे द्यायचे सगळ्यांना, लेकीच्या लेकरांना, लेकाच्या लेकरांना. आणि आमच्या गळ्यामध्ये ते दिवसभर असायचे.
गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर आम्ही तो हार घालून फिरायचो. आम्हाला लाज वाटली, आम्ही आता मोठे होईपर्यंत बी चालू असायचं ते. आम्हाला वाटलं नाही घालावं, पण आमचा प्रत्येकाचा ते आणलेला असायचा, त्याच्यामुळं मग ते म्हणायचे हे घेतो तुझा खाऊन घे. तर मग ते आम्ही खायचो, मग थोडा थोडा करून दिवसभर खात राहायचो. मग त्याच्या मागचं काय कारण कळलं नाही, आजपर्यंत कळलं नाही. मग ती परंपरा जपत होते. त्यांच्या बी म्हणजे त्यांच्या बी आई वडिलांनी त्यांना ते सांगितलेलं असावं. पण त्याच्या मागचं मला वाटतं शास्त्रीय कारण असं असावं की कारण का खोबरे म्हणजे नारळ म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे आणि 9 वर्षातला हा पहिला दिवस आहे गुढीपाडवा. तर त्याचं कारण त्याच्या मागं काहीतरी असावं. आणि काय तर उन्हाळा सुरू झालेला आहे, कारण ऊन जास्त असते, त्याच्या मागं आपल्या लहान लेकराची रोगप्रतिकारशक्ती बी म्हणजे वाढावी, हे बी त्या मला वाटते ती कारण असावं. कारण का तर ते खारीक म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवती. आणि आमच्याकडे हे पण हार असायचे साखरेचे, पण ते बताशाचे हार, तर ते बी आम्ही खायचो. म्हणजे थोडासा तुकडा खारिकाचा घ्यायचा, थोडासा खोबऱ्याचा घ्यायचा, थोडासा साखरेचा घ्यायचा, असं आम्ही खायचो. तर आमचं पोट त्यानेच भरून जायचं. आम्ही पुरणपोळी वगैरे तर काही खातच नव्हतो, आमचं ते खारीक खोबऱ्याच्या हारानेच आमचं पोट भरून जायचं. तर पहा कोणाकोणासोबत हे कोणी म्हणजे लहानपणी त्यांच्यासोबत हे हाराचा प्रसंग झाला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे पहा, अशा आपल्या शहरात पण घोड्या उभारल्या जातात आणि आमच्याकडे नाही उभारली जात. कारण का आमच्याकडे माझे सासू सासरे गावाकडे उभा करतात, त्याच्यामुळं फक्त मी रांगोळी वगैरेच काढली होती आणि अवंतिका घोडी पाहत होती, तिला ती खूपच आश्चर्य वाटत होतं. आता आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहोत. बाहेर हे पहा, अवंतिकाला मी कपडे घेण्यासाठी आलेली आहे आणि कॉटनचे आपला ड्रेस पाहिजे होते, पण ती दिदी काय दाखवणार गेली ती कॉटनचे थोडे. तिनं एक ड्रेस दाखवला, दोन तीन फ्राकी दाखवल्या होत्या, पण त्याही पहा काय मला आवडल्या नव्हत्या, कारण तिला कॉटनच्या घ्यायच्या होत्या ती म्हणत होती. आणि एक ड्रेस एवढा सुंदर होता आणि कॉटनमध्येच होता, पण म्हणजे मस्त होता. वरती टॉप होता, खाली म्हणजे पॅन्टी होती, अशी मस्त होता. तर तो तिच्या साईजचा नव्हता आणि मी तिला लावून पाहत होते. कॉटनची फ्रॉक होती, पण ती शॉर्टची आयडी होती. ती कॉटन असल्यामुळे नंतर अजून कपडा असतो, तर मग म्हटलं नको, यापेक्षा थोडीशी मोठी. आणि हा ड्रेस ती दिदी दाखवत होती, तो मला आवडला होता, तर तिच्या साईजमध्ये नव्हता तो, त्याच्यामुळं मग अवंतिकाला काही कपडे घेतले नाहीत आणि फक्त अथर्वलाच घेतले. मग म्हणलं त्याच्या पप्पाला चला आता म्हणलं अथर्वला पाहूयात आपण कपडे. मग अथर्वला घ्यायला आम्ही नंतर गेलो. तर हे पहा, अथर्वला कपडे मी म्हणजे पाहत होते, भरपूर दाखवले अथर्वला. ना अथर्वचं कसं आहे माहिती आहे का, हा नवीन मटेरियल आहे, हा नेट फॅब्रिक आणि तुला जे आवडलं हे सगळे तरी साईज आहेत का? कुठले ते खालचे? बाय तो ब्ल्यू वाला हा कॉटन टाईट होईल जरा खूप, कॉटन टाईट होईल. अथर्वला भरपूर असे पाहिलेले आहेत पहा, पण त्याला काय होतं की त्याला असे त्याच्या ह्याच्यामध्ये येत नाहीत. आता हा नवीन आलेला आहे पहा उन्हाळ्यासाठी, तर ह्याचं फॅब्रिक आहे पहा असं आहे, जाळी अशा टाईप आहे. पण त्याला आवडतं का नाही माहीत नाही, त्याच्या आवडीचं आपण घेणार आहोत. त्याच्या महत्त्वावर कपडे घ्यायची भरपूर गर्दी आहे. लहान लेकराला कपडे घ्यायला आलेले आहेत लोक. यांचं आज म्हणणं आहे पाणीपुरी खायचं, तर यांना पाणीपुरी खायला आपण घेऊन आलेलो आहोत. आम्ही नाथपुरा तर पाणीपुरी खाल्लेली आहे. चाललेलो आहोत आता दुसरीकडे आणखीन पाणीपुरी खायला. आज पाणीपुरी खायचं डे आहे असं दिसायले, पाडव्याच्या ऐवजी. आणि हे पहा छत्रपती संभाजीनगरमधलं वातावरण खूपच म्हणजे बदललेलं आहे. आज आभाळ आलेला आहे, पूर्ण दिसतंय का तुम्हाला? पहा आभाळ आले असं आणि गरमी खूप व्हायला लागलेली आहे. आता आम्ही इथं आलेलो आहोत पाणीपुरी खायला आणि आमचं हे रोजचं पाणीपुरी सेंटर आहे.
आणि हे पहा आम्ही त्या संतोष भेळ सेंटरमध्ये आलो होतो आणि आम्ही येत असतो इथं कधीमध्ये असं. तर अवंतिका फॅनच्या नेमकी खाली बसली होती, कारण तो फॅन आपला स्टेबल फॅन होता, त्याच्यावरी बांधलेला. तिला म्हणलं मग साईडला थोडं बाजूला सरक म्हणून, तर ती बोर्डपाशी जाऊन बसली आणखी. मग तिला म्हणलं तू अजून थोडंसं सरकून बस. ही काही पाणीपुरी खाणार नाही तर पण आमच्यासोबत बसल्या ते. तिला खरं तर आज पाणीपुरी खायचा मूड आलेला होता. आज पाडवा आहे पण म्हणलं चला पाणीपुरी खायला. मग कपडे बिपडे बदलून ती पाणीपुरी खाण्यासाठी आलेली आहे. बडबड करायचं का? आणि त्याच्यामुळे मी पाणीपुरी कधी खातो. आता ह्यांच्यामुळे खायला बस काय काय असे खात्यात पाणीपुरी. खायची होती म्हणून आणलं तर पाणीपुरी खायला लागली, सांडायला लागला अंगावर म्हणून कपडे बदलून आणले गेला. पाणीपुरी तर खाता येत नाही पण खायची हाऊस भारी. आणि इकडे या तर पहा गोलगप्पा. हा 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 खा खा खा. जात नाही अख्खी तोंडामध्ये म्हणून ती तोडून तोडून. आणि ती जास्त पाणीपुरी तर अवंतिकाला आवडते. कशी आहे दीदी पाणीपुरी? आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आम्ही आज काय खाल्लंय माहिती आहे? पाडव्याचं काय खाल्लं सांग? पाणीपुरी. आणि खायची कोणाला होती? तिलाच खायची होती, कारण तिनं सकाळपासून आज म्हणत होती मला पाणीपुरी खायची. आणि तिच्या पप्पाला एवढ्या दिवस सुट्टी नव्हती, कारण सुट्टीच ह्या म्हणजे महिन्यात रविवारी त्यांना सुट्टीच भेटलेली नाही. काही ना काही संडेला कामं आले, त्याच्यामुळं मग आज भेटली होती. तर ती म्हणा आज आपण पाणीपुरीच खाऊ, कारण सण आहे तरी पण म्हणणं पाणीपुरी खाऊ. तर म्हणलं ठीक आहे जाऊ द्या चला. आता ती म्हणायला लागली, कारण ती अशी खाणारी भरपूर आहे, आपला खात नाही ती जास्त असं काही. त्याच्यामुळं मग म्हणलं चला पाणीपुरी तर पाणीपुरी खाऊ. तर मग आता भेटूयात नंतर. आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे. आणि हे पाही आता तर भेटूयात. मी चढले. बरं ठीक. तर आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आमच्या चॅनलला उठ उठ उठ. हां उठ लवकर. अरे बस झालं. घे हसून घ्या. आता ती स्वतःच पडली, हसती बी स्वतःच. असं आहे मग तुझ्या तोंडाने हसू. माझ्या नको, तुझ्या तोंडाने हस. मग काय म्हणती? चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि बाय बाय. तोपर्यंत बाय बाय. हां आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.